हवामान विभागाने 2 दिवसाचा पावसाचा अलर्ट दिला होता. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात रात्री दरम्यान जोरदार पावसाने हजेरी लावली. अजूनही पावसाची रिपरिप सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांचं वेचणीला आलेला कापूस भिजलेला आहे, खाली लोंबकलेला आहे. माझ्यासोबत शेतकरी आपण त्यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. भावाजी, रात्रीपासून पाऊस सुरू आहे, आता सुद्धा रिपरिप पाऊस सुरू आहे. या पावसाचा कापसावर काय परिणाम होणार आहे? कापूस लोंबला आहे, सरकी खराब झाली आहे. पुऱ्या भावात कापूस जात नाही. ते वजनाने हलका भरते, सरकी खराब झाली, तो कापूस कमी भावात जाते ना. किती वेचणी झाली? वेचणी झाली म्हणजे एकाच वेच पहिलीच आता, एका पहिल्या वेचणी मोकळा होते, पहिल्या वेचणीतच मोकळा होते. जे पाती आली ती पुरशी निकाल पुरशी होते. आता खाली करणार आहे पाती, ते एका वेचणीतच मोकळा होते, काहीच राहत नाही. ते 4 महिन्याचं पीक एका 15 वेळा खतम होऊन जाते. आता राहत नाही, ते मोकळा होते. या भिजलेल्या कापसाला काय भाव मिळेल? काय भाव आता आपण 6,000 6,500 भाव जास्तीत जास्त काय मिळणार? 7,000 अंदरच घेणार आहे कापूस तेवढा. नक्कीच आपण बघतोय की सध्या ज्या शेतामध्ये मी उभा आहे त्या शेतामध्ये कापूस अक्षरशः भिजलेला आहे, संपूर्ण ओला झालेला आहे. कापसाचे बोंड आहे तर ते पाण्याने भिजलेले आहे, त्यातून पाण्याचं थेंब टपकत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. जे हवामान विभागाने 2 दिवसाचा अलर्ट दिला होता, मात्र पाऊस शनिवारपासून सातत्याने सुरू आहे. ढगाळ वातावरण आहे, याचा परिणाम थेट शेत पिकावर झालेला आहे. पहिल्या वेचणी शेतकऱ्यांची व्हायची आणि पहिल्याच वेचणीमध्ये शेतकऱ्यांची उलंगवाडी होणार आहे. अशात वेचणीला आलेला कापूस संपूर्ण अक्षरशः ओला झाल्यामुळे शेतकऱ्यांचं यामध्ये अतोनात नुकसान झालेलं आहे. त्याला योग्य ते भाव सुद्धा मिळणार नाही, हे देखील स्पष्ट झालेलं आहे. संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.